खरंच हवा अशी आली ना, की खरंच खूप बरं वाटतं. उन्हाळ्यामध्ये आहे ना, प्रत्येक जण असं काहीतरी घेऊन हवा घालतच असतो आणि या उन्हामुळे शरीरामध्ये पित्त हे वाढतंच, पण त्याचबरोबर वाताचा संचय सुद्धा होत असतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, की उन्हामुळे जे पित्त वाढतं, ते कमी कसं करायचं. मित्रांनो, खरं सांगतो, ही अशी हवा घालायला खरंच खूप बरं वाटतं आणि हवा अशी तोंडावरती पटकन येते ना, खूप छान वाटतं, आल्हाददायक वाटतं. तुम्ही पण असं करता का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ज्ञ. गेले 13 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आणि सध्या आमचं क्लिनिक नेरूळ, नवी मुंबई, ठाणे, दादर आणि पुणे या ठिकाणी सुद्धा आहे. तर आजचा आपला विषय आहे उन्हाळ्यामध्ये जे पित्त वाढतं त्यावेळेला काय करायचं. मित्रांनो, तुम्हाला खरंच सांगतो, सध्याचा जो उन्हाळा आहे हा प्रचंड त्रास देणारा आहे आणि खूप जास्त प्रमाणामध्ये टेम्परेचर वाढलेलं आहे. मी असं ऐकलं होतं की काही दिवसांपूर्वी मुंबईमधलं टेम्परेचर हे 44 पर्यंत गेलं होतं आणि हे खरंच ही गंभीर गोष्ट आहे. कारण एवढं टेम्परेचर जर गेलं तर जी लोक रस्त्यावरती काम करतात, शारीरिक मेहनतीचं काम करतात, त्याचबरोबर जे वेंडर असतात, म्हणजे जे भाजीवाले असतात, फळवाले असतात, ही लोक जे रस्त्यावरती उभं राहून, म्हणजे फेरीवाले जी लोक असतात, त्यांना किती प्रमाणामध्ये त्रास होत असेल. तर मित्रांनो, तुम्हाला आज मी सांगणार आहे की जर या उन्हाचा तुम्हाला त्रास होत असेल तर त्यासाठी, त्याचा प्रतिकार करण्यासाठी काय करा आणि या उन्हामुळे तुम्हाला कुठल्याही पद्धतीची शारीरिक अडचण येऊ नये यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर लक्षात घ्या, उन्हामुळे काय होतं. तर सगळ्यात पहिलं म्हणजे मी ह्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता, ओली उष्णता आणि सुकी उष्णता. तर उन्हाळ्यामध्ये जे आहे ना, ही सुकी उष्णता खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते. म्हणजे शरीरामध्ये वृक्षता प्रचंड प्रमाणामध्ये वाढते आणि त्याचबरोबर ही वृक्षता उष्णतेच्या स्वरूपामध्ये जास्त त्रास द्यायला लागते. मग अशा वेळेला काय होतं, तर सगळ्यात पहिलं म्हणजे शरीरातलं पाणी सगळं शोषून घेतलं जातं, म्हणजे बाहेर पडतं, घामाच्या वाटे बाहेर पडतं आणि शरीर डिहायड्रेट होतं. मग आता हायड्रेट करताना एक लक्षात ठेवा, आपल्याला पाणी तर शरीराच्या आतमध्ये टाकायचंच आहे, पण इथे आपल्याला एक लक्ष द्यायचं आहे की ही जी उष्णता आहे, जी आपण पाण्याने विझवणार आहोत, ही उष्णता आपल्याला स्निग्ध आणि शीत या गुणांनी विझवायची आहे. म्हणजे उदाहरण सांगतो की वृक्षता आहे शरीरामध्ये आणि उष्णता आहे. मग वृक्षता कमी करण्यासाठी स्निग्ध असं एखादं आहार पद्धती आपल्याला घ्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर उष्णता कमी करणारा थंड पदार्थ. असं कोणता पदार्थ आहे, तर सगळ्यात सिंपल पदार्थ म्हणजे दूध. दूध हा स्निग्ध पण आहे आणि शीत पण आहे, थंड सुद्धा आहे. तर अशा वेळेला उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर दूध घेतलात तर तुम्हाला त्याचा फायदा चांगल्या प्रकारे होऊ शकतो, कारण तो स्वभावतः थंड आहे आणि स्निग्ध सुद्धा आहे. आता दूध घेताना एक लक्षात ठेवा, अनेक वेळेला आपण काय करतो, बाहेर जे फ्लेवर्ड मिल्क असतं ते घेतो आणि या फ्लेवर मिल्कमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये साखर टाकलेली असते. खरं सांगायचं झालं तर मी स्वतः सुद्धा हेच करतो आणि त्यामुळेच तुम्हाला सांगत आहे, की मी सुद्धा कधी बाहेर असो, तहान लागली, मला माहिती आहे की दूध पिलं पाहिजे. मग मी काय करतो, एखादं फ्लेवर मिल्क घेतो. कुठल्यातरी कंपनीचं नाव नको सांगायला, पण मी घेतो. तर असं ॲक्चुअलमध्ये नको करायला. मी सुद्धा यापुढे असं नाही करणार. तर यावेळेला तुम्हाला काय करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे घरी जे दूध असतं ते दूध घ्या. त्याच्यामध्ये केसर टाका. आता केसर टाकताना केसरच्या ज्या पाकळ्या असतात त्या नाही टाकायच्या. त्या थोड्याशा फ्राईंग पॅनमध्ये किंवा तव्यावरती थोड्याशा भाजून घ्यायच्या. भाजून झाल्याच्या नंतर त्याचं चूर्ण बनवायचं कुटून आणि मग ते जे चूर्ण असेल ते पाण्यामध्ये टाकून ते पाणी त्या दुधात टाकायचं आणि मग हे दूध तुम्ही गरम करून घ्या. दूध गरम करताना एक लक्षात घ्या, साखर त्याच्यामध्ये कमीत कमी टाका. दूध गरम झाल्याच्या नंतर ते थोडं थंड व्हायला ठेवा. थंड झाल्याच्या नंतर ते दूध घ्या. असं केल्याने शरीरामध्ये जी उष्णता वाढलेली आहे ती निश्चित कमी होईल आणि तुम्हाला ताकद पण मिळेल. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ताकद कमी होते. यावेळेला वजन कमी होण्याची शक्यता असते. मग वजन कमी झालेलं जर ज्या लोकांचं असतं ते लोक प्रश्न विचारतात की माझं वजन वाढवायचंय, उन्हाळा आलेला आहे, आता काही खायला पण जमत नाही, भूक पण कमी झालेली आहे. पण या काळामध्ये भूक कमी झालेली चालते, पण तहान या काळामध्ये जास्त वाढलेली असते. अशा वेळेला जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर लिक्विड घेऊन वजन वाढवा. आता मी दुसरा पदार्थ तुम्हाला सांगणार आहे. एक झालं दूध आणि केसर. दुसरा पदार्थ आहे नारळाचं दूध. नारळ जो असतो ना, म्हणजे टेंडर कोकोनट, शहाळं जे असतं ते आणा. त्याच्या आतमध्ये जे खोबरं असतं ते वालं
नारळ आणा, त्या नारळातलं पाणी बाजूला काढा, मग त्याच्या आतमध्ये जे खोबरं असतं ते बाजूला काढा. पाणी आणि खोबरं हे दोन्ही एकत्र मिळून मिक्सरला लावा. त्याच्यामध्ये थोडीशी इलायची टाका. केसर टाकलं तरीही चालेल, जसं मी पहिले सांगितलं तशाच पद्धतीमध्ये केसर टाका. त्याच्यामध्ये थोडी चारोळी टाका आणि असं करून ते मिक्सरमध्ये मिक्सिंग करून ते लिक्विड बनवून त्याचं ज्यूस असं बनवून घ्या. तुमच्या घरातल्या वृद्धांना द्या, लहानांना द्या, तरुणांना द्या, सगळ्यांना द्या. सगळ्यांसाठी ते चांगलं आहे आणि त्याचा फायदा निश्चित चांगल्या प्रकारे होतो आणि तुम्हाला खरंच खूप आल्हाददायक वाटणार आहे. तर हे 2 पदार्थ तुम्ही निश्चित उन्हाळ्यामध्ये याचा वापर करू शकता. आता या दोन्ही पदार्थांमध्ये मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेला पित्त वाढतं, वृक्ष उष्णता वाढते आणि पित्त वाढतं, तर हे पित्त कमी करण्यासाठी हे मदत करतंच. पण उन्हाळ्यामध्ये वाताचा संचय होत असतो. वात जो असतो ना, तो शरीरामध्ये साठत असतो, पण उष्णता असल्या कारणाने तो वाढत नाही. मग अशा वेळेला जर या वाताला शीतगुण मिळाला, तर लगेच त्रास वाढू शकतो आणि वाताचा त्रास वाढू शकतो. असं कधी होतं, ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये वात हळू वाढत जातो आणि मग नंतर पावसाळ्यामध्ये तो वात एकदम जास्त प्रमाणामध्ये वाढतो. म्हणजे अनेक रुग्ण असतात बघा, ज्यांना दम्याचा त्रास लागतो किंवा सांधेदुखी असते. त्यांना उन्हाळ्यामध्ये काही त्रास नसतो, पण जसा पावसाळा आला लगेच त्यांच्या शरीरामध्ये वात वाढायला लागतो आणि अशा रुग्णांना प्रचंड त्रास होतो. अशा रुग्णांनी जर उन्हाळ्यातच त्याची काळजी घेतली, मी जे 2 पदार्थ सांगितले ते जर घेतले, तर त्याच्याने वात जास्त वाढणार नाही. वात नाही वाढला तर पावसाळ्यामध्ये जास्त त्रास होणार नाही. असे अनेक रुग्ण असतात की ज्यांना पावसाळ्यामध्ये त्रास होतो, तर त्यांनी त्याची काळजी आत्ताच घ्यायला पाहिजे आहे, उन्हाळ्यातच काळजी घ्यायला पाहिजे. तिसरा उपाय आपण बघूया उन्हाळ्यातलं पित्त कमी करण्यासाठी, की चंदनाची पावडर मार्केटमध्ये मिळते. तर ती चंदनाची पावडर संपूर्ण अंगाला लावायची. पण चंदनाची पावडर नुसती लावली तर थंडपणा कमी होणार, पण आपल्याला स्निग्ध गुण सुद्धा पाहिजे आहे. मग अशा वेळेला खोबरेल तेल आणि चंदनाची पावडर हे एकत्र करून संपूर्ण अंगाला, जसं आपण दिवाळीमध्ये अभ्यंग करतो तसं अभ्यंग करून मग अंघोळी केलात, तर संपूर्ण स्किनवरती जे डार्क सर्कल येतात किंवा स्किन टॅन होते ते सुद्धा कमी व्हायला मदत होईल. याच्यामध्ये आणखीन एक तुम्ही पाहिजे असेल तर बदल करू शकता. तो म्हणजे असा, की चंदनाची पावडर अर्धी घ्या, अर्धी पावडर ज्येष्ठ मधाची घ्या. हे दोन्ही एकत्र करून दुधामध्ये उकळवा. दुधामध्ये उकळून ते पूर्णपणे आटवा. आटवून झाल्याच्या नंतर त्याचा लेप जो आहे ना, तो पूर्ण छातीवरती आणि पूर्ण मांड्यांवरती लावा, चेहऱ्यावरती लावा, हातांना लावा. असं संपूर्ण ठिकाणी त्याचा लेप लावा आणि सुकायच्या अगोदरच अंघोळ करा. किंवा याच कंटेंटचं तुम्ही उटण्याच्या स्वरूपामध्ये वापर करू शकता. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपली त्वचा जी असते ना, ती आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त मोठी असते. मग त्याच्यातून सुद्धा काही वेळेला ॲब्झॉर्प्शन होत असतं. जसं की आपला घाम त्वचेमधून बाहेर निघतो आणि आपलं टेम्परेचर रेग्युलेशन होत असतं, तसंच या त्वचेची जर ताकद आपण वाढवली आणि या त्वचेला आपण जर चांगल्या प्रकारे याची काळजी घेतली, तर ते टॅनिंग तर होत नाहीच, पण आपल्या शरीरामध्ये जी हीट वाढत आहे, जी उष्णता वाढत आहे, त्याचं रेग्युलेशन करण्यासाठी ही त्वचाच आपल्याला हेल्प करत असते. आणि या त्वचेवरती जर तुम्ही उटण्याच्या स्वरूपामध्ये चंदन आणि ज्येष्ठ मध या दोघांचं एकत्र करून दुधामध्ये उकळून त्याचा जर लेप जर तुम्ही थंड केल्यावरती जर लावलात, तर या त्वचेची निगा चांगली राखली जाते आणि तुम्हाला उष्णतेचा त्रास हा होत नाही. उष्णतेमुळे जे पित्त वाढतं, ते पित्त सुद्धा कमी व्हायला मदत होते. आता आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. आपल्या त्वचेमध्ये ना भ्राजक पित्त नावाचं पित्त असतं आणि हे पित्त त्वचेमध्येच असतं. तर ते पित्त सुद्धा उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढतं आणि त्यामुळे स्किन डिसीज होण्याची शक्यता त्यावेळेला जास्त असते. इचिंग होणं हे प्रकार या काळामध्ये भरपूर होतात. शीतपित्ताचे जे रुग्ण असतात त्यांना हा त्रास बऱ्यापैकी जास्त वाढतो. घाम येऊन गचकरण होण्याची शक्यता जास्त असते. फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. तर अशा वेळेला हा लेप जर तुम्ही त्वचेवरती लावला, तर हे कसल्याही प्रकारचे त्रास होणार नाही आणि हे जे भ्राजक पित्त गरज नसताना जास्त प्रमाणामध्ये जर वाढलं, तर त्याचा त्रास होणार असेल, तर चंदन आणि यष्टीमधू या दोन्ही औषधांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. सॉरी, ही चंदन आणि यष्टीमधू हे कसल्याही प्रकारची आपण औषधं यांना म्हणायला नको. हे निसर्गानेच दिलेली एक देण आहे आणि या फक्त वनस्पती आहे. तर याचा वापर तुम्ही स्किनवरती किंवा उटणं म्हणून वापरू शकता. पण एक लक्षात घ्या, हे वापरताना तुमच्या वैद्यांना किंवा तुमच्या जवळच्या डॉक्टरांना एकदा नक्की सांगून घ्या आणि सुरुवात करताना लेप कुठल्याही प्रकारचा लेप असो, कोणीही सांगितलेला असतो, पहिल्यांदा अंगावरती थोड्या भागाला लावून बघायचा. त्याच्याने आपल्याला स्किन एलर्जी त्याची आहे का हे बघायचं
आणि मगच तो पूर्ण अंगाला लावायचा. कारण कुठल्याही प्रकारचा लेप असो, प्रत्येकाचं शरीर वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करत असतं, म्हणून याची काळजी नक्की घ्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? उन्हाळ्यामध्ये वाढणारं पित्त कमी करण्यासाठी काय उपाय करायचे? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा.